आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी नाही असी वेगळे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी विठ्ठल विठ्ठल परमार्थ करत असताना परमार्थामधली काही घटक असतात, काही सिद्धांत असतात. थोडंसं बास वाढव जरा आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही परमार्थ केला तर लवकर सफल होतो. डॉक्टरकडे गेला तर गोळी घेण्याची पद्धत आहे, द्यायची कशी तो डॉक्टरचा विषय, पण घ्यायची कशी तो आपला विषय आहे. कधी कधी काही रोगी असतात ना, न घेताच डॉक्टरवर ब्लेम करतात. तुम्ही सांगितली आम्ही गोळ्या घेतल्या पण आराम आला नाहीत. आणि बरेचसे मनोरुग्ण असतात रोगी, माझा मुद्दा लक्षात आला, मनोरुग्ण असतात, सगळ्या डॉक्टरकडे जातात, गोळी एकाची घेत नाहीत आणि सगळ्या डॉक्टरला सांगतात आराम मिळत नाही, सगळा बोगस आहे. हा गोळी घेत नाही आणि सगळ्या डॉक्टरकडे फिरतो. हा स्वतः साधना करत नाही आणि सगळ्या संतांकडे जाऊन येतो आणि सगळ्या संतांना शेरा मारतो. हे सगळी कामाचेच नाही, ते सगळं बोगसच आहेत. परमार्थ हा कामाचाच नाही. जर एकाच डॉक्टरच्या गोळ्या व्यवस्थित त्याच्या सांगण्याप्रमाणे घेतल्या तर गुण येईल एकाच डॉक्टरच्या. कारण की सगळे डॉक्टर अभ्यास करत असताना एकाच विषयाचा अभ्यास करतात, हे तुम्ही विसरताय. MBBS हा जो कोर्स आहे भारतामध्ये तो काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सारखाच आहे. इंजिनिअरिंग असेल, काही असतील, भाषा बदलली, केरळची वेगळी असेल, UPची वेगळी असेल, महाराष्ट्राची, त्याचे जे बेसिक सिद्धांत आहेत हे सगळे सारखे आहेत. कुठल्याही धर्मामध्ये जा, संप्रदायामध्ये जा, कोणत्याही संताकडे जा, त्याचे सिद्धांत ठरलेले आहेत. कुठलाही संत तुम्हाला हत्या करायला सांगत नाही, कुठलाही धर्म तुम्हाला दुसऱ्याला दुःख द्यायला सांगत नाही, कुठलाही संत तुम्हाला अनैतिक करा, पाप करा असं कधी सांगत नाही. पण आजपर्यंत पापाची कमतरताच नाही कोणामध्ये, संसारिक माणूस असू द्या, परमार्थिक असू द्या. मग काही बुद्धिमान लोक संसाराला कंटाळून थोडासा मार्ग बदलून पाहावा म्हणून येतात आणि मग ती जी मार्ग बदलून पाहावा म्हणून येतात ती माणसं काहीतरी परमार्थामध्ये करतात. नामचिंतन असेल, साधना असेल, ज्ञानेश्वरी चिंतन असेल आणि मग ती हळूहळू हळूहळू हळू त्या विषयात रंगतात. इथून परमार्थ सुरू होतो. आणि मग ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो त्याचं फळ लवकर येत नाही म्हणून पुस्तकं बदलतात. ज्ञानेश्वरी नाही तर गाथा, गाथा नाही तर उपनिषद, उपनिषद नाही तर वेद. आणि नंतर नंतर लक्षात येते की सगळं सारखेच बोलतात. कारण की तुकोबारायांचा अभंगच आहे, वेदाचा तो अर्थ अमासीचं. पण तिथपर्यंत जाऊन काय फायदा आहे तुमचा? ते जे हे सांगतात तेच ते सांगतात. फक्त हे मराठीतून सांगतात, कोणी हिंदीमधून सांगतात, कोणी संस्कृतमधून सांगतं, काही पुस्तकातून सांगतात. गुण येत नाही. याचं मूळ कारण या अभंगामध्ये जो आज सेवेकरता घेतलेला आहे, विठ्ठल मूळ कारण आहे या अभंगामध्ये. मूळ छोटा अभंग आहे, सगळ्यांचा पाठ आहेत, सगळे कीर्तनकार आहेत. तुम्हा लोकांना बघून मला आनंद होतो, काहीतरी सांगावं असं वाटतं. नाही तर दुसरीकडे सांगावं असं वाटतं, त्यांच्या जवळचा विषयच नसतो. कारण की ते म्हणतात की जाऊन कीर्तन ऐकण्यापेक्षा युट्यूबवरच सगळ्या महाराजांची कीर्तनं घरात करतात, मग पुन्हा जाऊन ऐकण्याची आपल्याला काय गरज पडते. म्हणून ती लोक तिथंच ऐकतात. पण ते साधकाचं जीवन वेगळं आहे. हा जो छोटेखानी अभंग आहेत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे, याच्यामध्ये जी जबाबदारी आहे त्या अभंगातली, माझे शब्द व्यवस्थित ऐका बरं का, याच्यामध्ये जी जबाबदारी ती व्यक्तिगत जबाबदारी आहे.
संतांवर जबाबदारी टाकलेली नाही. या अभंगाचं सौंदर्य आहे ते. व्यक्तिगत जबाबदारी आहेत. मला माझं कल्याण करायचं आहे हे पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे. कल्याण कशात आहेत हे तुम्हाला माहित नाही, पण तुमच्या मनामध्ये जिज्ञासा पाहिजे. माझा रोग गेला पाहिजे, माझं कल्याण झालं पाहिजे. आणि ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये ही भावना नसते कल्याण व्हायला पाहिजेत, त्यावेळेस दुसरा विषय असतो माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. एवढे दोनच लोक या जगात आहेत. माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे त्याचं नाव आहे संसार, आणि माझं कल्याण व्हायला पाहिजे याचं नाव आहे परमार्थ. विठ्ठला आणि जेवढ्या तुम्ही तक्रारी ऐकाल संसारामध्ये, जेवढ्या तक्रारी ऐकाल त्या फक्त एकाच विषयाच्या आहेत. माझं कोणी ऐकत नाही, माझ्या मनासारखं घडत नाही. सृष्टी तुझी आहे, पृथ्वी तुझी आहे, काय नेमकं बरं तुझं ऐकावं तर तू काही वेदांती लागून गेला. संत कोण आहेस तू या जगामध्ये, योग्यता काय तुझी. माझा शब्द व्यवस्थित ऐका. कोणत्याही पदापर्यंत गेला तरी तो अन्न खाणारा माणूस असतो हे विसरू नका. कुठल्याही पदापर्यंत जाऊ द्या, अन्न खाणारा माणूस असतो. त्या माणसामध्ये विकार असतातच, कळतात न कळतात ही आपली योग्यता. समजते. समोरच्याचे दोष आणि गुण कळणं आणि न कळणं ही आपली योग्यता आहे. आणि फसवतात सगळेच हे विसरू नका. फसवतात सगळेच. देवाची साधना केली, देव आपल्याला काहीतरी देतो. कुठलं पद आहे, वाचासिद्धी आहे, अजून काहीतरी देऊन तो नादी लावतो देव. माझा अर्थच नाही कळला तुम्हाला अजून. माणसाबद्दल बोलून काही फायदा आहे का. देव जर नादी लावून आपल्याला वेगळं करतो, माणसावर काय बोलायचं आता. माणसं काहीतरी देतात आणि आपलंसं करतात. खाऊन उलटणारी लोक आहेत तो भाग सोडून द्या. पण देव जर देतो आपल्याला, तो फसवतो, देण्यामध्ये फसवतो. देवाला शह देणारा खानदानी संत असतो. विठ्ठला. माझे शब्द व्यवस्थित आहे का. देवाला शह देणारा परमार्थिक असतो. वारकरी संप्रदायातल्या कुठल्याच संतांचं ऐकलेलं नाही, हे तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही देवदेव करता. मी मराठवाड्यामध्ये एकदा गेलो होतो. मला देवदेव शब्दाचा अर्थ माहीत नव्हता, तुम्हालाही माहीत नाही. एका गावामध्ये आम्ही गेलो. मोठे महाराज होते, संस्थांचे मठाधिपती होते, त्यांचं कीर्तन होतं. त्या गावामध्ये गेलो, मोठे मोठे पातेलं शिजायला ठेवलेले होते. कळलं का. आणि गाडी गेली महाराजांची. ते गावचे लोक आले, मला भूक लागलेली होती. ते गावचे लोक, महाराज गेले, गावच्या लोकांनी सांगितलं महाराज आज काही कीर्तन होणार नाही, आमच्या गावात देवदेव आहे. मराठी अवघड असते बरं का. आणि माझ्या काही डोक्यात नाही आलं तुमच्याप्रमाणे देवदेव म्हणजे काय असेल म्हणलं. मला भूक लागली होती, ती पातेले शिजायला ठेवली होती. माझ्या शेजारच्या महाराजाला म्हटलं वगैरे काही मिळतं का. तो तिकडचाच होता. तो म्हणला अरे ते देवदेव आहेत. मला असू तरी आपल्याला काय फरक पडतो. आता देवदेव शब्दाचा अर्थ कापाकापी असते आणि गाव जेवण असते. मराठवाड्यातली भाषा आहे बरं का, हे माहितीच नाही मला. माझा मित्र म्हणतो ग बस, मला म्हटलं ना देवदेव त्यातला आण म्हणून दुसऱ्याला कुणाला म्हणू नको का. म्हणजे आपण 5 मिनिटात बाहेर जाऊ. मग ते महाराज आले ना, आम्ही बाहेर गेलो. आणि तिथून पुढे मला माझ्या लक्षात आलं की देवदेव म्हणजे देवाला न आवडणारं खाणं, त्याला देवदेव म्हणतात. कापणं माझ्या डोक्यातच बसत नाही त्या गोष्टी. देव आहेत, कोणाच्या मनाप्रमाणे आपण परमार्थ करतो. माझे शब्द गंभीरतेने घ्या. कोणाच्या मनाप्रमाणे आपण जीवन जगतो. देवाच्या मनाप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचतो का आपल्या मनाप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचतो. ज्या दिवशी आपण आपल्या मनाप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचतो त्या दिवशी आपलं समाधान होतं. पारायण झालं. माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे ती वाचलेलीच नाही.
साधकाच्या म्हणण्याप्रमाणे वाचलेली नाहीत, ज्ञानोबरांच्या तर म्हणण्याप्रमाणे शक्यच नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या मनाप्रमाणे परमार्थ करतो तो माणूस आणि आपल्या मनाप्रमाणे संसार करतो तो माणूस, या दोघांची जात एक आहे, कृती भिन्न आहे. मुद्दा लक्षात, जात एक आहे, कृती मनाप्रमाणे जर तो परमार्थ करत असेल, अंगा मनाशी रुचावे. परमार्थ तू व्याख्या करतो का कसा पाहिजे, देवाला काय आवडतं हे माणसाने ठरवू नये. आणि माणसं ठरवतात, देवाला इतके भोग आहेत, देवाला असे कपडे पाहिजेत, देवाला अशी महापूजा पाहिजेत. देवाचं सोडून द्या, राक्षस असो भूत असो त्याला सुद्धा प्रसन्न करतात. माणसाला जर देणारा असेल तर भूताला प्रसन्न करतात. तुम्ही तर माणसं आहात. म्हणून देणारा जो देव आहे तो पण योग्य देत नाही, तो पण फसवतो. हिरवा चारा व्याधही घालतो आणि शेतकरी घालतो. बोकडाला काय माहिती हा शेतकरी का कसा आहे, कळतंय का तुम्हाला? त्याला फक्त घास गवत खायचंय, त्याला काय माहिती शेतकरी का? तुम्हाला काय माहिती? तुम्हाला गोड बोलतात समोरचे लोक, तो माणूस संत आहे का कसा आहे तुम्हाला माहिती? तुरुंगात गेल्यावर कळतं संत नव्हता. प्रकरण बाहेर आलं, पेपरला बातमी आली, मग कळतं तो संत नव्हता. आपण तुम्ही नव्हता संत, माझा अजून मुद्दा नाही कळाला. तो संत नव्हता, त्याने तुम्हाला खाऊ घालण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला दक्षिणा देऊन खाऊ घालत होता, हे तुमच्या कधीच लक्षात नाही आलं. जो संत अतृप्त आहेत त्याला सांसारिक माणसं पोचतात. जर एखादा संत म्हणला माझे 1 कोटी शिष्य 1 लाख शिष्य आहेत, समजून घ्या जनतेवर जगणारा संत येतो, आत्मतृप्त संत नाही. आणि पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत तुम्ही संतांचे लक्षणं वाचा. आत्मतृप्त हाच शब्द आहे. आणि तो आत्मतृप्त असल्यामुळं देवाला शह देतो, जुमानत नाही देवाला, तो परमार्थिक आहे. विठाला म्हणून गीतेमध्ये सगळ्यात जास्त जर लक्षणं असतील तर ते संतांचे लक्षण आहेत. निराशीर यतचित्त आत्मा, नित्य तृप्तो, पाहून घ्या सगळे कीर्तनकारच आहेत. नित्य तृप्तो, सुखाशी चढावा जयाचे असणे. तो कशाला देवाकडे भीक मागेल? काय कारण आहे त्याचं? काही कमी आहे त्याच्याकडे? आत्मतृप्त आहेत. मानाची सोडून द्या, कशाचीच अपेक्षा नसते. तुम्हाला जगायचंय कशा करता हे पहिलं ठरवा. मानाकरता जगायचंय, ज्ञानाकरता जगायचंय का धनाकरता जगायचंय, हे पहिलं बेसिक आपल्याला ठरवावं लागतं. आणि जे ठरवलं त्याच्याप्रमाणे तो मार्ग आहे. आणि तिथल्या माणसाला खुश करावं लागतं. जर तुम्हाला काम पाहिजेत, कॉन्ट्रॅक्ट पाहिजेत, बोलायचं कीर्तनामध्ये काय काय द्यावं लागतं. अहो PhD करत असताना सुद्धा, PhD संपत असताना पार्टी द्यावी लागते, याच्यापेक्षा काय वाईट? मी PhD बरं हे मी अनुभवलेलं तुम्हाला सांगतो. विद्या व्यसनी लोकांना, ज्ञानी लोकांना सुद्धा पार्टीची अपेक्षा असते. कसले गुरु आहेत ते, कसलं शिक्षण आहे, कसली विद्या आहे ते. जर एखाद्या संतांना तुमच्याकडून जर काही अपेक्षा असली, पुन्हा शब्द वापरतो, तुमच्याकडून जर काही अपेक्षा असली, तो अतृप्त आहे, ओळखा. आणि तो अतृप्त आहे त्याच्याकडे जाणारा हा दुसरा मूर्ख माणूस. जो अतृप्त आहे, ज्ञानेश्वरचे शब्द फार गोड आहेत, का राणिया दुखिया दुखी भेटले. पण त्या ओव्या कळत नाहीत ना. आपल्याला वाटतं आपल्याला सोडून ही ओवी आलेली, आपल्याला या ओवीचा काही संबंधच नाही. का राणिया दुखिया दुखी भेटेल, अरे तूच आहे. हे काय माऊली दुसऱ्याला, फक्त माऊलीची जी भाषा आहे अशी गोड आहे. तुम्हाला मी सांगतो, पृथ्वीवर माऊली इतकी गोड भाषा कोणी वापरत नाहीत. माणूस कापलं तरी कळत नाही. नाही त्या ठिकाणी टाळ्या नका वाजू. हरिविन जन्म रोज
आपण हरिपाठामध्ये म्हणतो नरकची पैजान. हरिविन जन्म हा शब्दाचा अर्थ घेऊन जर आपण बाजारामध्ये आलो तर सगळी लोक ह्याच्यामध्ये बसतात, दुःख देतात. नरक या शब्दाचा अर्थ आहे दुःख देणारी. कशानेही दुःख देतात, कोणत्याही क्षेत्रामध्ये, पारमार्थिक असो संसार, याचं मूळ जबाबदारी आपल्यावर आहे. दुःख आपण घेतो कारण की चुकीच्या माणसाच्या सान्निध्यात जाऊन अपेक्षा करतो. म्हणून या पृथ्वीवर स्वतःची जबाबदारी स्वतःवर आहे. महावाक्य ज्ञानोबरायांचं महावाक्य, इतर महावाक्य समजत नाही मी, फक्त ज्ञानोबरायांचं महावाक्य आहे. आपुली आपण करा संसार बंधन, थोडा वेगे संसार बंधन, थोडा वेगे संसार बंधन, थोडा वेगे संसार बंधन. आपोली आपण करा सोडवन संसार बंधन, थोडा वेगी संसार बंधन, थोडा वेगी. आपोली आपण करा सोडवन संसार बंधन, थोडा वेगी संसार बंधन, थोडा वेगी. हे ज्ञानोबरायांचं जे वाक्य आहे आपुली आपण करा सोडवण, हे या अभंगाचं अधिष्ठान आहे. जगद्गुरु तुकोबराय आता तुम्ही अभंग लिहित असताना त्या अभंगाचं अधिष्ठान हे आहे, आपुली आपण. दुसरा माणूस जिवंत आहे असं ज्या साधकाला वाटतं तो साधकच नाही. शब्द लक्षात ठेवा काय म्हणून, साधकच नाही तो. कारण की दुसरा काय करतो याच्यावर वॉचमॅनकी करण्याकरता आपण जन्माला नाही आलो. भाषा समजून घ्या. नाही त्याची ज्ञानेश्वरी पाठ, नाही त्याचा अभ्यास, तुला काय घेणं देणं पडले त्याचं, याला टेन्शन. त्याच्यापेक्षा माझा विद्यार्थी मित्र होता, तो 2 श्लोक जास्त पाठ करायचा. 4 श्लोक असले तर 5 करायचा पाठ, 6 करायचा पाठ, आणि चालताना ताठ मानेने चालायचा. तुमचे किती झाले? 4, 6. माझ्या शब्दांच्या खोलापर्यंत जातो मी. त्याला अभंगाशी श्लोकाशी काही देणे घेणं नाही. तो कॉम्पिटिशन करतोय. कधी सुखी होत नाही माणूस हा. कारण की तो काय म्हणतोय याच्यापेक्षा 2 श्लोक जास्त. अरे हा कोण आहे? हा काही तुला मरेपर्यंत पुरणार आहे काय? आणि हाच म्हणतो मिळता काष्टे लोटता पूर. योगायोगाने संगम झालेला आहे. उद्या जर लाट आली तर आता आपण सगळे बसलोत, उद्या कोण कोणत्या जिल्ह्यात जाणार काय फार फरक पडला, इथंच भांडणं सुरू. माझा मुद्दा सुरू, कॉम्पिटिशनसाठी अध्यात्म ज्ञान नाही, प्रतिस्पर्धेसाठी नाही. 10 श्लोक नाही, अखेर ज्ञानेश्वरी पाठ असू द्या, त्याला आपल्यापेक्षा 10 पट कळू द्या, त्याची जबाबदारी घेते. एखाद्या वेळेस चुकीचं कळू द्या. बरेचसे कीर्तनकार असे भाग्यवान आहेत, त्यांची चूक महाराष्ट्राच्या लक्षात येत नाही म्हणून ते कीर्तनकार आहेत. ते काय बोलतात त्यांना समजत नाही, आणि ते ज्यांना सांगतात त्यांनाही समजत नाही. कीर्तन चालू, काय केलं? कीर्तन चालू, चालू कीर्तन. तुमच्या लक्षात आलं, बाजूला व्हा, प्रतिस्पर्धा करू नका. दुसरा महत्वाचा विषय जो ज्ञानोबरायला आवडत नाही, निंदा करू नका. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी एवढी खतरनाक आहेत. जेवढे पारमार्थिक माणसं आहेत, मी पारमार्थिक माणसाकरता सांगतोय बरं का, सांसारिक माणसाचं सोडून द्या. पारमार्थिक माणसं पापापासून दूर राहतात, हा त्यांचा पहिला गुणधर्म आहे. कमीत कमी सांसारिक माणसापेक्षा पारमार्थिक माणसाने पापापेक्षा दूर राहावं. पण ज्ञानोबराय सांगतात परमार्थातले सद्गुणी माणसं जास्त निंदक असतात, म्हणून सांसारिक माणसापेक्षा पारमार्थिक माणसं दुखी असतात. हे माझं निरीक्षण आहे. सांसारिक माणसं खुश आहेत, 2 पोरं आहेत, दोघाला नोकरी लागली, दोघाला पोरं झाले, महाराज मारायला मोकळा.
कधी कीर्तनकार असं म्हणलं का की पैसे बस झाले म्हणून? मुलं बाळ नसलेला तुम्हाला बोलत नाही बरं. विठाला 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 विठाला. माझा बोलण्याचा हेतू समजून घ्या. याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराय समाधान का होत नाही पारमार्थिक लोकांना, त्याचं मूळ सांगतात. निंदा व्याली दुरिते, दोनच शब्द लक्षात ठेवा. निंदा व्याली दुरी. निंदा पापाला जन्म देते. तुम्ही संसारातलं कोणतंच पाप करत नाहीत परमार्थातली माणसं, हे मान्य आहे आम्हाला. आचरणशील आहेत, चांगलं वागतात, देवधर्म करतात, नित्यनेम करतात, बरोबर आहे. सुखी का नाहीत? निंदा पाप आहे जवळ. आणि निंदा व्याली दुरिते शब्दाचा व्यवस्थित अर्थ घ्या. पाप जन्माला घालते. ज्ञानोबराय म्हणतात पापयाच्या ठिकाणी मोक्ष राहत जैसे पापियाच्या ठाई मोक्षू. म्हणजे कोणाकडे मोक्ष नाहीये? पापही माणसाकडे मोक्ष राहत नाही. म्हणजे कोणाला मोक्ष नाही? परमार्थ करणाऱ्याला मोक्ष नाही, कारण की तो निंदा करतो. सगळे गुण संपन्न आहेत, मग निंदा का करतो? प्रतिस्पर्धा त्याचं मूळ बीज आहे. काय म्हणून दुसरा माणूस जिवंत आहेत हे जर डोक्यातून काढलं तर परमार्थ होतो. विठाला 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 विठाला. दुसरा टप्पा, तुम्हाला तुम्ही कळाले पाहिजेत कोण आहात. हा दुसरा टप्पा आहे. तुम्हाला तुम्ही कळाले पाहिजेत. तुम्हाला काय शोभतं, माझा अर्थ लक्षात. काय शोभतं? नाही संस्कृत कळत. तुकोबाराय म्हणतात नाही 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 गायन येत, नाही येत. दिदला सुस्वर. बर ज्याला गायन आले तो संत झालाय का? का टेन्शन घेतात तुम्ही? ज्याला संस्कृत येते तो संत झाला का? टेन्शन का घेता तुम्ही? तुम्ही त्याच्यासाठी तयार नाहीत. हे तुकोबारायच्या अभंगाचा अन्वय अर्थ बघा कसा आहे. दिदला सुस्वर, डोकं तर दिले. प्रतिस्पर्धा करू नका. स्वतःला ओळखा. माझा जन्म, माझी प्रतिभा, माझी बुद्धी कशासाठी आहे? मी काय परमार्थात कोणत्या रूपाने सेवा करू शकतो? भजनाच्या रूपाने करू शकतो का? अभ्यासाच्या रूपाने करू शकतो का? कीर्तनाच्या रूपाने करू शकतो का? शिकवण्याच्या रूपाने करू शकतो? ही भगवंताची ज्ञानोबरांची सेवा आहे. आपली योग्यता हेरा. ज्याला काहीच येत नाही परमार्थामध्ये ते सांगतात अभंगाचा अर्थ काय होतो. किती वाईट आहे. काहीच येत नाही, मराठीच कळत नाहीत, ते सांगतात तुकोबाराय. तुकोबारायचा एक हे सांगतो तुम्हाला, छोटस वाक्य सांगतो. तुकोबाराय म्हणतात माझा जो शब्द आहे मरेपर्यंत हा, हे तुकोबारायचं वाक्य लक्षात ठेवा बरं का. तुकोबारायांचं स्वतःच्या तोंडचं स्वतःच्या शब्दाबद्दलचं वाक्य म्हणून सांगतोय तुम्हाला. जीव दिला तरी वचना माझ्या नयेसरी. माझ्या समोर श्रोते बसले त्यांच्यासाठी सांगतो, माझ्या शब्दांची जर तुम्हाला बरोबरी करायची असेल, जीव जरी दिला माझ्या शब्दाची बरोबरी होणार नाहीत. हे तुकोबारायला स्वतःला कळत होतं, हे तुम्हाला कळालं पाहिजे. विठ्ठल. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे वाक्य शिवाजी महाराजांसाठी आहे. जीव दिला तरी वचना माझ्या नयेसरी. माझ्या वचनाची बरोबरी करता येणार एवढा अनमोल शब्द माझ्या तोंडातून देव बोलवतोय. शब्दांचे प्रयोग लक्षात. मी बोलतो नाही, मला माझे शब्द कळतात. तुका म्हणे मज बोलवितो देव. पण त्या शब्दाची किंमत मला माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस परमार्थ करता तुमची योग्यता तुम्हाला माहिती पाहिजे. हे शक्य आहे की गावामध्ये तुम्ही बुद्धिमान असाल. हे शक्य आहे की आळंदीमध्ये तुमचं कीर्तन चांगलं होत असेल. हे शक्य आहे की साधक लोक तुम्हाला मानत असतील. पण हे शक्य आहे की संत तुम्हाला मानतील. ही तुमची योग्यता आहे. स्वतःला परखा. मी कोणापुढे कीर्तन करू शकतो किंवा माझी योग्यता काय, मी कोणत्या लोकाला रंजवू शकतो, ही योग्यता ओळखा. तेवढ्याच मर्यादेत राहा.
विठ्ठल विठाला 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 विठाला. शब्द लक्षात, तेवढाच मर्यादा, त्याच्यापेक्षा मर्यादा ओलांडू नका. कधी कधी प्रेमाच्या भरात मर्यादा ओलांडली जाते, कधी कधी सतत. कोणत्याही स्त्रियांना विचारा नवरा कसा आहे, अक्कल नाही म्हणतात. याला प्रेमातली मर्यादा ओलांडणं म्हणतात. मग नवरा जो करतो ते तू कर. व्यापार नोकरी नाही नाही ते म्हणजे आपला विषय नाही तो. मग व्यवहारातलं त्यांना कळत नाही. मग ते कधी म्हणले व्यवहारातलं कळतं म्हणून? नाही, ते म्हणले नाही तरी मी सांगते. तसं मुलगा असो, माझा शब्द आहे का, तो पहिल्यांदा बापाला मूर्खात काढणार. ही तुमची योग्यता. कारण की तुमच्या डोक्यात काय आहे तो सुधारला पाहिजे, पण तुम्ही सुधारलेले नाहीत ना. तुमची योग्यता नाही, तुमच्यामध्ये बदल नाही. तुमच्या डोक्यामध्ये की आपला मुलगा छत्रपती निघावं शक्य आहे का? तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा. तुम्ही त्याला चांगल्या ठिकाणी ठेवा. माझा मुद्दा समजून घ्या. तुम्ही त्याला चांगल्या ठिकाणी ठेवा, त्याला पाठबळ द्या. पण त्या मुलापेक्षा मी बाप आहे म्हणून ज्ञानी आहे असं समजू नका, नाही तर तो मूर्खाची पहिली पायरी. त्याची योग्यता भगवंताने दिलेली आहे. जगातले जेवढे संत आहेत तेवढ्यांना बाप आहेत. भाषा कळाली? पण त्यांच्या बापांची पूजा होत नाही. हे सगळ्या बापांनी लक्षात ठेवा. उग काहीतरी मनात आव आणून काहीतरी प्रयत्न करायचा प्रयत्न करू नका. अहो, निवृत्तीनाथ महाराजांची भाषा समजतच नाही. वारकरी संप्रदायात सगळ्यात पहिली बालक्रीडा निवृत्तीनाथ महाराजांनी लिहिली. कारण की निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे, कृष्णाची परंपरा माझ्या घरात आहे, कुळ हे पावन कृष्ण नामे. हे निवृत्तीनाथ महाराजांचं आहे की परंपरेनं आमच्यामध्ये कृष्णाची भक्ती आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात बरं का, नाथ संप्रदायात नाही म्हणत. दोन वेगळे वेगळे घटना आहेत. घराण्यामध्ये काय आहे आणि शिष्य कोणाचा आहे. निवृत्तीनाथ महाराज नाथांचे शिष्य आहेत, कृष्ण भक्ती वेगळी आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की माझ्या घरामध्ये कृष्ण भक्ती आहेत, परंपरेने आहेत. पहिली वारकरी संप्रदायातली बालक्रीडा निवृत्तीनाथ महाराजांनी लिहिली. पण जेवढे माझ्या समोर बसलेले आहेत ना, एवढ्याने कधीच बालक्रीडेतल्या निवृत्तीनाथाचा अभंग ऐकला नाही. मी आळंदीमध्ये बोलतोय, बरोबर आहे? माहितीच नाही ना. आपल्याला आपल्या लायकीचा अभंग पाहिजे. डोळे मोडीत आणि निवृत्तीनाथाची भाषा, शब्द आहे का, निवृत्तीनाथाची भाषा ज्ञानोबराला समजते. ज्ञानोबरांच्या विरहिणी तुकोबरायला समजतात. तुकोबरायांची भाषा साधकाला समजते. नाही कळलं अजून? आपल्याला काय समजतं? कधीतरी विचार करा ना, आपल्याला काय समजतं? आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो ना? आपली शायनिंग काय, आपलं बोलणं काय, आपला रुबाब काय, आपली वाणी काय, आपण बोलतो कोणाला? बरं, सतत माणसं आहे ना आपल्यापेक्षा कमी माणसाला हेरतात. एखादी बातमी कळाली ना नवीन, केलं की ते त्याच्यापेक्षा लहान तुला कळलं काय? मला माहिती तू पहिल्यापासून मूर्ख आहे. इथून पुढं हात ज्ञानी सुरू होतो. याला पण माणूस असतो वरचा, तुला काय कळलं का रे? नाही, मूर्ख आहेस. त्याला पण एक वरचा असतो, त्याच्या पण एक वरचा असतो. मूर्ख बनवण्याची परंपरा म्हणजे संसार आहे. विठ्ठला आणि ज्यांना ज्ञान आहे, माझे सिद्धांत नक्की आहे का, व्यवस्थित आहे का, ज्यांना ज्ञान आहे, कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये ते लोक तुमच्या बरोबर बोलतात का याचा अभ्यास करा. चंद्रावर ज्यांनी यान नेलेलं आहे तो माणूस तुमच्याशी बोलतो का? तो खरा वैज्ञानिक आहे. रस्त्यातले वैज्ञानिक वेगळे, विज्ञान ईश्वर मानत नाही. तुला काय माहिती? तू 7वी पास पण झाला नाही आणि गोष्टी कोणाच्या? विज्ञान काय सांगतं हे तर ठीक आहे, विज्ञान काय सांगतं. एक मला सांगत होता शास्त्रीची, तुम्हाला माहिती आहे का शास्त्रात काय लिहिलंय? काय बोलावं होता त्याला? म्हणलं नाही माहिती, या कधीतरी समजून सांगेल. म्हणलं ठीक, पुन्हा भेटू नको. भान राहत नाही. आणि या लोकांच्या संगतीमध्ये आपल्या बुद्धीमध्ये
दोष येतात लहानपणाचा. आपण जेव्हा लहान लहान माणसाबरोबर राहतो ना, तेव्हा आपण लहान लहान होत जातो. शब्द आहे का, लहान लहान होत जातो. मोठ्या माणसाबरोबर राहा, व्यापक विचार होतात. मग तुकोबरा एकांतात का राहत होते? हलक्याची संगतच नको. एकांतामध्ये ज्ञानेश्वरीची संगत, व्यापक विचार, अनुरेणुया थोकडा तुका, ही भाषा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोण वापरतं का त्याचा अभ्यास करा. शब्द लक्षात ठेवा काय बोलणं. ही भाषा व्यापकतेची भाषा, ज्ञानेश्वरीचा भाव, संतांचं मनोदय. कधीतरी तुमच्या बैठकीत कुणी बोलतं का? नाही बोलत. तुम्ही पण विसरून जाता का? त्यांच्याबरोबर तुमचा सलोखा नाही. लक्षात आलं? त्यांच्याबरोबर तुमचा सलोखा नाही. असलंच एखाद्याची ओळख चहा पाण्यापुरती. भावकी आहे, हे मोठा ज्ञानी मनुष्य आहेत, वैज्ञानिक आहेत. मग त्याला एखाद्याला विचारलं काय, आपला वोट आहे तिथं, आपला पाहुणा आहे तो. 100% पाहुणे आहात तुम्ही, त्याच्यावर वाद नाहीत. म्हणून तुम्ही ते आहात ही कल्पना करू नका. तुमचा मित्र असेल म्हणून तुकोबाराचं गोड वाक्य, संतांचे ते आप्त नव्हती संत. तुमची योग्यता कुठपर्यंत. मग तुम्ही काय करता? चल मी तुला बोलतो. मग त्या ज्ञानी लोकांकडे जर तुम्ही गेलात तर पाहुणा असेल चहा देतो, जेवण देतो. मित्र असेल, शब्द आहे का, गुजगोष्टी करतो. सुख दुःख प्रेम राजकारण सगळं बोलतो. मित्र असेल तर. अजून जर वरचढ असेल तर त्याला डिस्कस म्हणतात. हा विषय कसा हाताळायचा त्याच्या योग्यतेचा म्हणून डिस्कस करतो. त्यात जर त्याला काही कळलं नाही, तो वरच्या गुरुला विचारतो, हे असं असं प्रॉब्लेम आहे, काय काय केलं पाहिजे. मग तो त्याच्यामध्ये सॉल्व्ह करतो. ही परंपरा आहे. तुमची ओळख एखाद्या ज्ञानी माणसाबरोबर असताना तिची लेवल काय ती पहिली तपासा. ओळख आहे तुमची कुठपर्यंत ओळख आहे, घरापर्यंत, दारापर्यंत, डिस्कस पर्यंत. हा जीवनातला सगळ्यात महत्वाचा शब्द. ज्ञानी लोकांबरोबर तुमचे संबंध कुठपर्यंत आहेत? अभंगाच्या पहिल्या चरणात आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, साधू संत जीवलग. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, साधू संत जीवलग. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, साधू संत जीवलग. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, साधू संत जीवलग. अभंगाला खूप सुंदरतेने हाताळा बरं का. कधीही अभंग वाचत असताना तो पाठ आहे, अर्थ मला माहिती, ह्या भावनेत कधी जाऊ नका. त्याला असं कोमल पद्धतीने हाताळा. एखाद्या माणसाला जसं तुम्ही प्रेमळ हाताने हाताळता तसं अभंग हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. अभंग एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याचा स्वभाव, त्याची ठेवण, त्याचे शब्द, त्याची योग्यता ही सगळी कळली पाहिजे तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांचे 4000 अभंग आहेत. अभंग नाही, 4000 व्यक्ती आहेत. विठाला 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 विठाला. तुम्ही 2 पोरं जन्माला घातली. जगद्गुरु तुकोबरांनी 4000 मरण न पावणारे अभंग जन्माला घातले. 400 वर्ष झाले त्यांचे अभंग मेलेले. त्यांच्या मुखातून जन्माला येणं, माझा अर्थ गंभीरते नाही, मुखातून अभंग त्यांचे आहेत म्हणजे त्यांच्या मुखातून जन्माला आलेले आहेत. 4000 अभंग 4000 स्वभावाचे, 4000 पद्धतीनं सांगणारे आहेत. आपला स्वभाव वेगळा, तुकोबरांचं हृदय वेगळं, त्या हृदयातून जन्माला येणारा शब्द वेगळा, आणि आपण डायरेक्ट
आजच्या कीर्तनात आपण आपल्याला कळलो तरी भरपूर झालं. काय चॅलेंज करता तुम्ही तुकोबारायला? ज्या हृदयावर ज्ञानोबरायांची कृपा आहे, पांडुरंग परमात्म्याचा ज्या अंतःकरणाला साक्षात्कार आहेत, त्या अभंगाला हाताळताना जबाबदारी सुद्धा नसते कीर्तनकाराची. काहीही सांगतो. आता हे मी कीर्तनात सांगत नाही तुम्हाला, इथं लोक माझे तुम्हीच टीका करतात. हाताळा त्याला. आता तुम्ही कृपावंत साधू संत शब्द आहे बघा, जीवलग शब्द आहे. संतांना जगद्गुरु तुकोबाराय जीवाच्या जवळचे मानतात. जीव लग. असं कधी तुम्हाला वाटलं का आयुष्यामध्ये की साधू संतांना असं मानावं, ही कल्पना तरी तुमच्या डोक्यात आली का? म्हणून सुरुवातीलाच मी कीर्तनात सांगितलं, तुमच्या मनानं तुम्ही परमार्थ करता. अभिषेक केला खुश, प्रदक्षिणा केली खुश, 10 अभंग 300 ओव्या वाचल्या खुश. अरे तुम्ही कोणाला खुश करताय? कोणासाठी चाललंय? परमार्थ कोणासाठी आहे? तुम्ही काय करता? आणि त्याचं फळ जेव्हा तुम्हाला मिळत नाही, कारण की आपल्या मनाने केलेल्या परमार्थामध्ये तुम्ही खुश आहात, संत खुश नाहीत, अभंग खुश नाहीत. अभंगाला सुद्धा वाणी असते, ते बोलतात. कधीतरी ज्ञानेश्वरी वाचत असताना हा अनुभव जर ज्या दिवशी तुम्हाला आला ना, की ओवी माझ्याबरोबर बोलते, तर तुमच्या आयुष्यातला मोक्ष आहे, तुमच्या आयुष्यातलं भाग. ज्ञानेश्वरी वाचणं, अभ्यास करणं, पाठ करणं, त्याचा अर्थ सांगणं, हे फार छोट्या गोष्टी आहेत. माझ्या दृष्टीने 12 खडी आहे. या छोट्या 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 गोष्टी त्या पाहिजेच. नाही तर मी त्याचं खंडन करतोय असं नका म्हणू. पण जर ज्ञानेश्वरीची कृपा झाली तर ती ज्ञानेश्वरी तुमच्या बरोबर बोलते, त्या ओव्या तुमच्या बरोबर संवाद करतात. आणि पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी ऐका म्हणून सांगितलेत. तुम्ही आजपर्यंत ती ऐकलेली नाही, तरी अवधान आणि दुसरा शब्द आहे श्रवण. तुम्ही काय केलं? वाचली, पारायण केलं, पाठ केलं. ज्ञानोबरायाप्रमाणे तुम्ही यातलं काय केलं मला सांगा बरं. तुम्ही, आपण सगळे आळंदीलाच आहेत आणि स्वतःबरोबर खोटं नका बोलू. काय केलं आपण यातलं? आपल्या मनाने पाठ केले, आपल्या मनाने अर्थ लावला, आपल्या मनाने समजली, आपल्या मनाने अर्थ काढला. काय काही बहादर ते इतके कठीण आहेत, अभंगाचा अर्थ इतका बेकार वापरतात, तुकोबारायला वाईट वाटेल. एका ज्ञानी माणसाचं कीर्तन होतं, मी विद्यार्थी होतो आळंदीमध्ये 20-25 वर्षापूर्वीची. त्याला शिव्या द्यायची सवय. मग एका विद्वानाचं कीर्तन होतं, लोकांनी गर्दी केली होती, बसायला जागा नव्हती. मी त्या वारकऱ्याला सहज म्हणलं, अरे काय कीर्तनकार आहेत, किती गर्दी झालीत. तो मला काय म्हणतो माहिती काय? तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. तो कीर्तनकार वारकरी संप्रदायातला आहे. आळंदीमध्ये गर्दी आणि वारकरी त्याला शिवाय देतो, असं तुकोबारायला अपेक्षित आहे का? किती प्रमाण वापरतो आपण, काहीच कळत नाही आपल्याला. कोणती ओवी कळत नाही, कारण की 2 शब्द ज्ञानोबरायाने सांगितले, अवधान द्या. ज्ञानेश्वरीकडे पहिल्यांदा लक्ष द्या, श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल जाता जाता एक विषय सांगून जातो, लक्षात येईल तुमच्या. सगळ्यांचे पाठ आहे ओवी. आजी श्रवणेंद्रिया पहाले शब्द आहे का? पहाले म्हणजे उजळलं. कोणाला उजळलं? कानाला उजळलं. ज्ञानोबरायांच्या ओव्या बोलतात कशा ते सांगतोय तुम्हाला. आजी ज्ञानोबराय म्हणतात, आज कानाला उजळलं, श्रवणेंद्रिया पहाले. आणि ह्या कानाने जो शब्द कधी जुळला जात नाही ते शब्द जुळवतात ज्ञानोबराय. कानाने गीता निधान देखिले. देखण्याची, पाहण्याची क्रिया डोळे करतात. पाहण्याची क्रिया कान कधी पाहत नाहीत. पण ज्ञानोबराय म्हणतात, येणे कानाने गीता निदान देखिले. वाव, कान कधी पाहत नाही,
ज्ञानोबा म्हणतात मी पण तेच सांगतो, कान कधी पाहत नाही, पण स्वप्नची ही तुकले साचा सरीसे. स्वप्नासारखं आहे पण ते खऱ्यात आलं. विठ्ठल विठाला 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 विठाला. हा इतका गोड विषय आहे तो. आता ज्ञानेश्वरी अभंगावर बोलायचंय म्हणून ज्ञानेश्वरीला थोडं बाजूला ठेवतो. कधी आपण विषय केला की अशी सुद्धा ज्ञानेश्वरी असते. ऐकणं ज्ञानेश्वरीचं. ओवी आपल्याबरोबर बोलली पाहिजे. मी फार जास्त बोलतो बरं का तुमच्या पुढं. ओवी आपल्याबरोबर बोलली पाहिजे म्हणजे तुमची लायकी तर पाहिजे ना तिने बोलावं. संसारातले पापी माणसं, दोषी माणसं, अंतःकरणामध्ये दोषानं भरलेले आपण, त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरीने बोलावं. कसली कल्पना आहे. बोलावं. तुकोबाराबरोबर बोलत होते. कारण का? जीवलग. त्यांच्या हृदयामध्ये संत राहतात म्हणून संत बोलतात. विठ्ठल विठाला 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 विठाला. लक्षात येते ना सगळ्यांच्या. साधू संत जीवलग हा मित्रातला शब्द आहे बरं का. कसा मित्र आहे? मित्र आहे रे. भेटला होता. कुठे भेटला? नाही, रेल्वे स्टेशनवर 2 तास टाइम होता. बोलणं झालं, झाली दोस्ती. ह्या मित्राचा अधिकार कुठपर्यंत आहे? चहा पाण्यापर्यंत. कधी रस्ते हाय हॅलो आताची भाषा. मग एखादा मित्र घरात येतो. काय येतो? बोर झालेला असतो म्हणून बोलवतो. मनोरंजनात्मक मित्र. काय रे ये गप्पा. दोघही न समजणारे एकमेकाला बोलतात. पिलेले असतात. काय समजतंय कोणाला? झोपू जातात. ह्या मित्राचा अधिकार घरात बायको नसतानाच यायचं. लक्षात आलं? बायको असल्यावर घरात यायचं नाही, कारण की त्याचा अधिकार तेवढा आहे. आणि जीवलग मित्र जर असेल तर बायको बोलून घेते, यांना नीट समजून सांगा तो जीवलग मित्र. लक्षात येत? बायकोचा विश्वास की हा माझ्या नवऱ्याचा खरा मित्र आहे, ही त्या मित्राची ओळख. असं आहे का तुमच्या जीवनामध्ये? विश्वास ठेवणं नाही. आता हे मी उदाहरण आहे बरं का, नाही ते ह्याच्यावरच जाऊ नका. हे उदाहरण आहेत मित्राची क्वालिटी. तसं संतांच्या जीवनामध्ये तुम्ही कोणते आहात? वारीचे मित्र आहात? नित्यनेम करणारे मित्र आहात? नाही, पाठन करणारे मित्र आहात? संतांनी उद्धार करावा असं सांगणारे तुम्ही संत पाहिजेत. त्याचं नाव तुकोबार आहेत. धरणेकरी आला आळंदीमध्ये तुमच्याप्रमाणे, आणि तुकोबारांनी सांगितलं ज्ञानोबारांनी सांगितलं तुकोबाराकडे जा. हे खरे संतांनी सांगितलं उद्धार करायचा असेल तर याला म्हणतात विश्वास. आणि ज्ञानोबारांनी एकदा तुकोबाराला ठरवलं हे संत आहेत, संसारिकाची गरजच नाही हो. विठ्ठल. आणि याला म्हणतात जीवलग. संतांना हृदयाच्या शेजारी म्हणजे काय? संतांना हृदयाच्या शेजारी समजणं म्हणजे काय? संतांच्या शब्दाप्रमाणे वागणं, संतांचा विश्वास संपादन करणं. आणि हे शब्द पूर्ण संप्रदायामध्ये आलेत. संतांची पायी हा माझा, अशा हजारो शब्द. लिंक पहा कशी असते त्याची. संतांचा विश्वास संपादन करणं इथपर्यंत परमार्थ आहे. पुढची जबाबदारी तुमची नाही. ज्या दिवशी संत जीवलग वाटले तुम्हाला व्यक्तिगत आहे, त्या दिवशी तुम्ही मुक्त झालात. आणि जीवलग झाल्यानंतर मग तुम्हाला संतांचा स्वभाव कळतो, कृपावंत आहात. असं बोलून काही उपयोग नाही. रोज म्हणतो आपण कृपाळू सज्जन तुम्ही. काय कळतं या शब्दातलं? आपण ते गणित लावतो 2 आणि 2 4. कृपाळू म्हणजे कृपा करणारा, उदार म्हणजे ज्ञान देण्यामध्ये उदार. ही काही भाषा झाली? हे गणित आहे? वारकरी संप्रदायातले शब्द गणिताने सोडवता येत नाहीत. ते शब्दांनी आपल्यावर कृपा केली पाहिजे. पुन्हा शब्द वापरतो
त्या शब्दाने आपल्यावर कृपा केली पाहिजे. शब्द कधी कृपा करतात? शब्द ज्याचे आहेत त्याला वाटलं पाहिजे, ह्याला कळालं पाहिजे. विठ्ठल विठाला 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 विठाला. जे सांगतोय ना ते काही ऍडव्हर्टाईज म्हणून सांगत नाही, पहिलंच सांगतो तुम्हाला. यावर्षी एक पुस्तक लिहिलंय अर्जुन एक चिंतन म्हणून. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा विषय मांडलाय मी. जो पुढचा येणार आहे तो, बरं का, मागचा नाही. 10व्या अध्यायामध्ये पूर्ण प्रकरण लक्षात घ्या कसं. 9 अध्याय ऐकले अर्जुनाने. अर्जुन एक चिंतन म्हणून ज्ञानोबा पुस्तक काढले ज्ञानेश्वरीचं. 9 अध्यायापर्यंत गीता ऐकतो अर्जुन. आणि 10व्या अध्यायामध्ये थोडंसं वेगळं सांगायला सुरुवात करतो आणि विभूती सांगतो भगवंत. त्याच्या अगोदर एक छोटा प्रसंग आहे, तो इतका मनाला टोचतो तो प्रसंग 10व्या अध्यायातला. रोज तुम्ही वाचत असाल ज्ञानेश्वरी, परम ब्रह्म परम धाम, त्या श्लोकावरच्या ओव्या वाचा, तुमच्या लक्षात येईल आपली लायकी काय. ती जी ओवी आहे, तो जो विषय आहे, तिथं एकच शब्द सांगितला की देवा आज मला कळालं तू जे सांगतो ना ते मी लहानपणीपासून ऐकतोय. 10व्या अध्यायातला विषय तो, कारण की व्यासांचा नातू आहे हा अर्जुन. कृपा केलेली धृतराष्ट्राच्या आणि पांडवाच्या पासून जन्माला आले, ते दोघेही व्यासांचे आहेत. आणि माझा पुन्हा शब्द सांगतो, ऋषींच्या घरात आणि भारताच्या राजकारणातल्या सर्वात श्रेष्ठ घराण्यामध्ये अर्जुनाचा जन्म आहे. ही योग्यता लक्षात ठेवा. आणि कृष्ण हा लहानपणीपासून दोस्त आहे. कधीही कृष्णाने गीता सांगितली नाही. मित्र आहे, जेवताना, कष्टात, प्रवचनात, सगळ्यात अर्जुन बरोबर. गीता नाही सांगितले. पण जेव्हा सांगायला सुरुवात केली युद्धामध्ये, त्यावेळेस ते एक शब्द इतके गोड गोड आलेले आहेत, अरे तू जे बोलतो ना ते नवीन नाही, हे मी लहानपणीपासून ऐकत आलेलो आहे. आणि त्या ऋषींची नावं सांगितली त्याच्यामध्ये, अशिलो देवलो व्यास स्वयंचैव ब्रवीषिमे. सगळे ऋषी माझ्या घरात जेवायला येत होते आणि सगळे तुझ्याप्रमाणे बोलत होते. मला आजपर्यंत, अर्जुन म्हणतो बरं का, अर्थ कळत नव्हता. हे अर्जुनाचं बोलणं आहे. आपण ज्ञानेश्वरीचे भक्त आहोत, याची आपण दखल घ्यायला पाहिजे. अर्जुन म्हणतो मला आज, त्यावेळेस अर्जुनाचं वय 80 वर्ष होतं युद्धाच्या वेळेस. म्हणजे कितीपर्यंत कळत नव्हतं. ज्याचा मित्र कृष्ण आहे त्याला वयाच्या 80व्या वर्षापर्यंत कळत नव्हतं. आपले मित्र काय याच्यापेक्षा बोललं पाहिजे. विठाला ज्याची ओळख करा ना तोच आपल्याला त्रास देतो, हे मित्राचं लक्षण आहे. आणि नंतर पश्चाताप होतो, विनाकारण याला मित्रता केली, आज त्रास होतो. कृष्ण ज्याचा मित्र आहे, 80 वर्षापर्यंत, वय 80 वर्ष, आणि तो म्हणतो हे सगळं ऐकत होतो मी, पण मला काही कळत नव्हतं. गोड लागायचं कानाला. कीर्तन ऐका तुम्ही, तुम्हाला गोड लागतील, उठा तुम्ही. मी जर मागच्या वर्षीचाच विषय या वर्षी सांगितला ना, नवीनच वाटणार तुम्हाला, लक्षातच नाही काही. म्हणून बऱ्याच कीर्तनकारचं याच्यावर भागतं. तुमच्या विस्मृतीवर ते जगतात. विठ्ठला अभंग बदलतात. माझा अर्थ 80 वर्ष अर्जुनाचे. आणि 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाची स्वतःची प्रामाणिक कबुली, मला कळत नाही. आज का कळायला लागलं देवा, तू कृपा केली. त्या कृपेचं नाव आहे वाक्य कृपा. हा विश्वामध्ये शब्द आला नाही, फक्त ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आला. फक्त ज्ञानेश्वरीमध्ये. 1000 ग्रंथ वाचा तुम्ही, वाक्य कृपा असते हे कुठंच आलेलं नाही.
फक्त ज्ञानोबारायला माहिती. आणि तो शब्द इतका सुंदर आहे ज्ञानोबारायांचा, वाक्य सूर्य कर फावले. तुझे वाक्य नाही ते, सूर्याचं तेज वाक्यातून आलं आणि माझ्या अंतःकरणातला अंधकार गेला आणि मला तुझी भाषा कळायला लागली. याला म्हणतात वाक्य कृपा. आपल्याला ज्ञानेश्वरी का कळत नाही? वाक्य कृपा नाही. विठ्ठल विठ्ठल आणि वाक्य कृपा नसेल तर काय करावं लागेल? अर्जुन काय करतो? देवा, म्हणून पहिले दुसरे अध्याय तसे देवाला ज्ञान शिकवतात. अर्जुन जगाचं असं होईल, जगाचं तसं होईल, उलथापालथ झाली, अमुक झाली. भगवंत म्हणतात माझं जग आहे, तू शांत राहा. आमचा मित्र फार सुंदर म्हण सांगतो, कोणाची म्हैस कुणाला उडवायस. कोणाचं जग, टेन्शन कुणाला, काय होईल काय होईल. विठ्ठल विठ्ठल चुकीचं आहे. जबाबदारी फार महत्वाची. कळत नाही आपल्याला त्या गोष्टीत. दुसऱ्याच आपलं काय, आपली जबाबदारी काय. अर्जुन सुरुवातीला भगवंताला शिकवतो आणि तिसऱ्या अध्यायापूर्ण हळूहळू बदलत बदलत बदलत, पण दुसऱ्या अध्यायातला मार्मिक शब्द आहे जो या अभंगामध्ये आहे. काय शब्द आहे? देवा, मला सांगायचं होतं तेवढं सांगितलं तुला, पण आता माझ्या डोक्यात अंधार पडलेला आहे. हे तुम्हाला स्वतःला जाणवलं पाहिजेत. मला कळत नाही म्हणजे माझ्या डोक्यामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे. त्या अंधकाराचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. मराठी कळते ना? अज्ञानाचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. पहिल्यांदा जेव्हा अज्ञानाचं ज्ञान असेल तेव्हा मग तुम्हाला ज्ञानाच्या, खऱ्या ज्ञानाची तहान लागेल. आणि ती तहान लागली की मग अर्जुनाच्या मुखातलं वाक्य आहे, शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रसन्नम. माझी उद्धाराची जबाबदारी तुझी आहे. दुसऱ्या चरणात गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे, भार ओझे तुम्हासे, भार ओझे तुम्हासे. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे, काय सांगायचं तुम्हाला. अभंग बोलला पाहिजे आपल्या बरोबर. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. माझं कल्याण करण्याचं ओझं, भार मी तुमच्यावर टाकतो. अर्जुनाच्या वाक्यामध्ये आणि तुकोबाराच्या वाक्यातलं हे साम्य आहे. शिष्य असते हम शाधिमा. हा प्रसंग कधी आपल्या जीवनात आला का? आपलं जीवन साधूच्या हातात द्यायला पाहिजेत. गोमटे ते काय करायचंय एवढाच शब्द. मला मुलं दे, बाळ दे, नोकरीला, या असले फालतू शब्द संताकडे नेऊ नका. आणि या शब्दांचा जर आदर करत असेल तर तो अतृप्त संत. मुद्दा विसरू नका. संत नाही तो. जीवन अर्पण करायचंय, जीवन समर्पित करायचंय. हा अर्जुनाचा विषय. अहंते शिष्या त्वाम प्रपन्नम. मला उपदेश कर. माझ्या जीवनाला जीवन समर्पण करणं. गोमटे ते करा. का गोमटे ते करा? पुन्हा पहिला चरण लक्षात ठेवा. का तुम्ही कोणालाही म्हणाल, उद्या तुम्ही माझ्याकडे याल, मला ज्ञानेश्वरी सांगा. काय संबंध आपला? शब्द लिंड आहे का? काय याचा अर्थ असा नाही की मी उद्धट आहेत. समजलं तर पाहिजे ना ज्ञानेश्वरी काय सांगायचे, शिकवलं तर पाहिजे ना.
माझे शब्द कळले पाहिजेत, माझ्या भाषा कळली पाहिजेत. नाही महाराज साधू संत तर उदार असतात, नाही कळलं तरी शिकवतात, त्याच्याकडे जातो. आमच्या काय डोक्याला ताप. जो संत असं मानतो की जड मूड उद्धरिले त्यांच्याकडे जा. आमचं डोकं खाऊ नको, कारण की तुझ्यामुळं आमचा परमार्थ कमी व्हायचा. मग असं का, हा परमार्थाचा सिद्धांतच आहे. जडमूड उद्धरिले म्हणजे त्यांना मार्ग लावलं, माळ घातली, ज्ञानेश्वरी वाचायला शिकवली. पहिली पायरी आहे अधिकार तैसा करू उपदेश. ही सुरुवात आहे. तुम्ही एकदम संताकडे झेप घ्याल, पहिलीला बसला आणि एमएचे पुस्तक वाचायला सुरुवात केली. पुस्तक वाचणं एमएचे गुन्हा नाही. एमएचे पुस्तकं वाचण्यासाठीच छापलेले असतात, पण पहिलीच्या पोरांनी वाचायचे. वाचलं तर तो मूर्ख सिद्ध होतो, बाकी काही सिद्ध होत नाही. वाचण्यात काही फाशी होणार आहे का त्याला? उद्या तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली समजा, काही फाशी होणार आहे तुम्हाला? नाही, कळणार नाही. एवढंच. का कळणार नाही? पहिलीची पोरं एमएची ज्ञानेश्वरी नाही. महाराज अहंकार आहे का? अहंकार नाही, हाच मुद्दा आहे. ज्ञानेश्वरी कळण्यासाठी माऊलीवर भार टाका, हे सांगतोय विठ्ठल. ज्ञानेश्वरी अमृत आहे. एकदा पिला ना तुम्ही, एक जरी ओवी कळली ना तुम्हाला, तुम्हाला माज येतो, मस्त होता तुम्ही. संसार कुठं गेला हे लक्षातच राहत नाही. कोणाची ओळख आहे, कोण जवळ आहे, कोण श्रीमंत आहे, कोण सत्ताधारी आहेत, काय घेणं पडलं. अमृत मिळालं ना तुम्हाला, मग ओळख कुठली राहिली लोकांची? भेदाभेद भ्रम राहिला तर तो नाही येत. ओवीचं प्राशन केलं पाहिजे, पिली पाहिजे ओवी. ओवी हृदयात स्थिर झाली पाहिजे. ज्या दिवशी होतं ना, काय सुद्धा तुम्हाला घाबरतो, हे ओवीचं वैशिष्ट्य आहे. माणसं सोडून द्या, माणसं फार किरकोळ आहेत. काय सुद्धा घाबरतो, ओवी आहे हृदयामध्ये. आणि ज्ञानोबरांच्या ओवीला हात लावायची काळाची ताकद नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठाला गेलेत. ही ताकद आहे त्याची. हृदय संसारिक राहिलेलं नाही, ज्ञान आहे त्याच्यामध्ये, अमृत आहे त्याच्यामध्ये. आणि अमृत हे मरत नसतं. म्हणून तुकोबरायच्या मुखातले शब्द हे अभंग आहेत. पण भार ओझे तुकोबरायांनी माणसावर भार टाकलेला नाही. पुन्हा गैरसमज होतील, हे आमचे गुरु, ते आमचे गुरु, ही आमची परंपरा आहे, हे डोक्यातून काढून टाका. तुकोबरायांनी या गोष्टीला मांडलेलं नाही. तुकोबरायच्या दृष्टीने एकच संत फक्त ज्ञानोबा आहे. आणि एकावरच ओझ. तुका म्हणे तुम्ही उदार शृंगारीले बाळक हो तुके, फक्त ज्ञानोबा आहे. फक्त आई एकच असते. कळते तुम्हाला? कोणालाही आई म्हणू नका, नाही तर माऊल्या फार निघाल्यात सध्या. आया पण जास्त झाल्यात. दूध आहे का नाही चेक करा. विठ्ठल आपलं आयुष्य किमती आहेत, आणि ते आयुष्य समोरच्याच्या हातात द्यायचंय. कृष्णाच्या हातात भारताचा युवराज समर्पित होतो, आयुष्य देतो कृष्णाला. मग विश्वरूप आहे. शब्द नीट आहे का? मग विश्वरूप आहे. युवराज जन्माला आल्यापासून राजकारण ज्याच्या घरात आहे, श्रीमंती आणि भारताचं साम्राज्य ज्याच्या घरात आहे, तो युवराज आपलं आयुष्य कृष्णाला समर्पित करतो. मग विश्वरूप आहे. असं नसेल मग तुझं रूप आणि तू काढ फोटोन वाट लोकाला. संत आहे का काय? आणि अशा वेड्यांना त्याच्यापेक्षा वेडे भगवंतानी तयार केले, म्हणून जग चालले. त्याच्यामध्ये आपली मोजमाप नसावं. आता पुढचा टप्पा आहे का? अर्जुनच का विश्वरूप? अहो ऋषी मुनी ज्ञानी तपी काही कमी होते का?
नाही दाखवलं कुणाला विश्वरूप, फक्त अर्जुनाला दाखवलं, आयुष्य समर्पित केलं निरपेक्षतेने. म्हणून शब्द असा आहे, गोमटे ते करा माझे, अमुक करा असं डायरेक्शन नाही, हे पाहिजे मला नाही. आणि हे गोमटे ते करा म्हणण्याच्या अगोदर साधू संत जिवलग असावेत, तर गोमटे ते करा. असं नाही निघाले बाबा आम्ही पाया पडतो, तुमची माळ घातली 15 वर्ष झाले, पुढं बोलत नाही तुम्हाला. गुरुचाच उद्धार झालेला नाही. कधी कधी असे शिष्य आले ना तर गुरु तोंड चुकवतात. का सारखंच प्रश्न विचारतो, म्हणजे विचारू दे ना. नाही नाही बोर होतो. मग शिष्यापासून जीव लग बोर न होण्याचा शब्द आहे. हृदयाच्या जवळचा, हृदयातला बोर नाही होत. जर तुम्ही एखाद्या माणसाला विटत असाल, जवळचा नाही तो, नको वाटत असेल जवळ, हृदयातल्या माणसाला विटतच नाही, हा धर्म आहे तो. म्हणून साधू संत ज्याचे जीवलग त्यांनी त्याचं ओझ भगवंतावर टाकावं, काहीच बोलायचं नाही. गोमटे ते मग 80 वर्षापर्यंत ओझ टाकलं नव्हतं का कृष्णाने? तिसऱ्या चरणात सांगतो, वंचिले ते पायापासी वंचिले ते पायापासी, वंचिले ते पायापासी, वंचिले ते पायापासी, नाही आसी वेगा, नाही आसी वेगा, गोमटे ते करामा, गोमटे ते करा, नाही आसी वेगा, नाही आसी वेगा, गोमटे ते करामा, गोमटे ते करामा, वंचिले ते पायापासी, नाही आसी वेगा, नाही आसी वेगा, नाही आसी वेगा, वंचिले ते पायापासी, नाही आसी वेगा, नाही आसी वेगा, नाही आसी वेगा. तुकोबरायांचा दुसरा परिचय, तुकोबरायांचा दुसरा परिचय. हे 2 परिचय पाहिले तुम्ही, जीवलग आणि गोमटे ते भार ओझ. दुसरा परिचय तुकोबरायचा, वंचिले ते पायापाशी, नाही असे वेगळे. संतांची मी प्रतारणा केली, वंचना केली. शब्द गोड आहे. संतांची प्रतारणा केली. किती लोक आहेत जगामध्ये संताला देवाला न मानणारे? भरपूर लोक आहेत जगामध्ये. त्याला म्हणतात वंचना, प्रतारणा, न मानणं. फरक नाही पडत. माझा शब्द लक्षात. तुम्ही ज्ञानी माणसाला न मानल्याने काही फरक पडत नाही. देवाला न मानण्याने काही फरक. तुम्ही आहातच किती दिवसाचे? अर्ध गेलेलं असतं, अर्ध राहिलेलं असतं, अर्ध आजारात चाललेलं असतं. बरेच लोक मला सांगतात आम्ही ना मानत नाही महाराज देवाला. म्हटलं तुला सांगितलं कोणी देवाला माना, संताला? ते आले होते का तुमच्याकडे आम्हाला माना, आम्हाला मतं द्या म्हटले? ते आम्हाला माना नाही. जर समोरच्याने जर डिमांडच केली नाही तर तू का भाव खातोस? भगवंत येऊन म्हटला का मला मान म्हणून? माझा मुद्दा लक्षात ठेवा. करोडो जन्म ज्याचे साधनेमध्ये जातात त्याच्याकडे देव पाहत नाही. आणि हा विषयातला किडा, जगद्गुरु ज्ञानोबांचे शब्द आहेत बरं का, माझा स्वतःचा शब्द नाही ते. मी तर तुम्हाला फार सामान्य शब्द वापरतोय, ते तर माझ्यापेक्षा ज्ञानोबा कठीण शब्द वापरतात. ऐकायचंय तुम्हाला? जे तर लक्ष्मीचेही तप न पुरे, शंभूचेही तप न पुरे. भगवंत म्हणतात मला माझ्याशी मित्रता करण्यासाठी, मला ओळखण्यासाठी शंभूचं, शंकराचं तप कमी पडतं, लक्ष्मीचं मोठेपण कमी पडतं.
जेथ शंभूचेही तप न पुरे लक्ष्मीचेही थोरपण ते तर येर प्राकृत हेंदरे के बी जाणवलं आहे. काय शब्द आहेत ते ओवीस हळूहळू वाचले ना तर मग हेंदरे. आणि हरिपाठात रोज तुम्ही म्हणता जंतूशी केवी कळे. माझा अजून काय म्हणायचं तुमच्या लक्षातच नाही. ज्ञानोबराय काय म्हणतात जंतूशी, आणि तो जंतू म्हणतो मी ईश्वराला संताला मानत नाही. कुठलं न्याय हा, कुठली पद्धत आहे? ते काय समजतात तुम्हाला ते जीव जंतूशी, आणि तो म्हणतो मी ज्ञानोबरायला मानत नाही ईश्वराला मानत. अरे तू जंतू, तुझी योग्यता काय, तुझा अधिकार काय? ही प्रतारणा आहे. विठाला 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 विठाला. एक मोठा कीर्तनकार होता, महाराष्ट्रामध्ये गाजलेले होते. त्यांनी एखादी वेळेस तारीख दिली नाही माझ्या मित्राला, आणि तो सप्ताहातला कॉन्ट्रॅक्टर होता. ज्याला समजतं त्याला समजतं. आणि मग एक दिवशी मी त्याला म्हणलं अरे एवढा मोठा सप्ताह करतो तू, अरे मोठा महाराज आहे बोलवतो. अजिबात बोलवणार नाही, काही झालं तरी बोलवणार नाही. म्हणजे का? आपली आवडतच नाही तो कीर्तनकार. ते 2-3 सप्ताह मोठे मोठे झाले आणि त्यांनी बोलवलं नाही. माझ्या काही डोक्यातच बसे ना, एवढा मोठा कीर्तनकार हा बोलवत नाही. मग ते एक दिवशी त्या कीर्तनकाराचीच गाठ झाली माझी. मी त्याला म्हटलं अरे ते आमका आमका महाराज आहेत, त्याला म्हटलं कीर्तन तुझं घे म्हणून, पण ते काही घेत नाही. म्हणे महाराज मीच त्याला देत नाही. म्हणे का? बावळट आहे. शब्द काय? बावळट आहे. काय द्यायचं त्याला कीर्तन? काव्यातली भाषा ते जीवजंतूशी, तोच शब्द आहे पण तो माणसाचा आहे. हा ज्ञानोबरांचा जंतूशी केवी कळे. आणि त्या जिथं ज्ञानोबराय म्हणतात लक्ष्मीचं मोठेपण कमी पडतं, शंभूचं तप कमी पडतं, जंतूशी केवी काय समजता? आजचा माझा मुद्दा लक्षात ठेवा, याच्यामुळे तुमचा उद्धार होत नाही. हा विनोदाचा भाग होता. याचं नुकसान काय? तुम्ही स्वतःला संतांपेक्षा मोठे समजता, ज्ञानी समज. नुकसान नाही, तुमचा उद्धार होत नाही. 80 वर्ष कृष्ण बरोबर असून विश्वरूप दाखवलं नाही. तोच कृष्ण आहे जो 80 वर्ष बरोबर आहे अर्जुनाच्या. पण ज्या दिवशी ओझं टाकतो त्या दिवशी विश्वरूप मिळतं. तुम्ही तुमचं ओझं टाकतच नाहीत. मी तर तुम्हाला एवढं भाग्यवान समजतो, अख्ख्या पृथ्वीचं ओझं तुमच्यावर आहे. नाही समजलं? मी नसेल तर घर कसं चालेल? एक जण तर काल म्हणलं भारताचं कसं होईल, म्हणून का टेन्शन घेतो? आणि तिसरा एक जण म्हटला महाराज ग्लोबल वॉर्मिंग आहे, पृथ्वीचं कसं होईल? म्हटलं आता लय कठीण झालंय. बर्फ वितळतोय, मुंबई पाण्याखाली जाणार. म्हटलं तुला काही होणार नाही, माझी गॅरंटी. जंतू हा कोण आहे? आणि ओझं ब्रह्मांड. तुम्ही ओझं घेता. माझा मुद्दा समजून घ्या. भागवतामध्ये गोड प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीची चेष्टा करतात. असं समजू नका बरं का की संत विनोदी नसतात, चेष्टा करत नाही. नाहीतर ते मूर्तीसारखा जो असतो तो संत, त्याचं मला फार टेन्शन येतं बरं. न हसणारा, गुंगा बहिरा, आणि माझं नशीब चांगले तर असे माझे कीर्तन नसतात. भागवतामध्ये दुसरा एक शब्द आहे बुधो बालवत क्रीडो. आपल्या संप्रदायामध्ये जो खेळिया नावाचा प्रकार आहे ना, पावलं खेळणं, नाचणं, हे कशाचं प्रतीक आहे? आनंद अभिव्यक्तीचं प्रतीक आहे. आणि सगळे टारकरी नाचतात आणि हा मूर्तीसारखा, याला काय आनंद मिळणार आहे? आणि हा त्यांचा मालक जो अजिबात आनंदी होत नाही, हसत नाही, तो काय त्यांना आनंद मिळणार आहे? कृष्ण रुक्मिणीची चेष्टा करतात. याच्यावर तुम्हाला सांगतोय मी. म्हणजे सगळे संत, साधू संत वगैरे जीवनाचा व्यवस्थित आनंद घेतात,
टेन्शन नाही तर तुमच्या डोक्यात यायचे असं कसं काय एवढे मोठे देव चेष्टा कशी करते तुम्हाला का टेन्शन. त्यांची पत्नी आहे रुक्मिणी. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला भगवान कृष्णाबद्दल. आपणहून भगवान कृष्णाने एकही लग्न केलेलं नाही. डोकं ठिकाण्यावर ठेवा. आपणहून भगवान कृष्णाने एकही लग्न केलेलं नाही. ज्यांनी ज्यांनी पत्र पाठवले भागवतकार आमच्या समोर बसलेत. एकही लग्न केलेलं गुंता सोडवायला गेले गळ्यात पडली. कुणाचं पत्र आलं कुणाचं बोलवणं आलं. मणी शोधायला गेले जांबवती गळ्यात पडली. मणी द्यायला गेले सत्यभामा गळ्यात पडली. आता मी काही भागवत सांगत नाही. भगवान कृष्ण म्हणजे काय हे सांगतो तुम्हाला. आपणहून एकही लग्न केलेलं नाही आणि कोणाचा अपमानही केलेला नाही. विठाला 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 विठाला. रोज विष्णू सहस्रनाम वाचतात तुम्ही लोक. इतका शब्द गोड आहे तो. भगवान कृष्ण म्हणजे काय. अमानी. स्वतः मान न मागणारे आहेत. अमानी आहेत. पण आपण अमानी आहोत म्हणून दुसऱ्याचा अपमान करायचा हे वृत्ती नाही त्यांची. अमानी मानदो. मान देणारे म्हणून मान्य आहेत. विठाला 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 विठाला. रुक्मिणीला म्हणले काय ग तू राज घराण्यातली मुलगी राजाची मुलगी. आम्ही कुठलेच राजे नाहीत. काहीच करत नाहीत आम्ही. आणि नेमकं तू माझ्या बरोबर लग्न केलं. तुला शिशुपाळ राजा आहे तो तुला वर मागणी मागत होता. बरेचसे राजे आले होते स्वयंवराला आणि तू मी राजा नाहीये. आमच्यासारख्याच तू वरण केलंस. तुला काय मोठा प्रसंग आहे तो. आणि ज्यावेळेस रुक्मिणी उत्तर देते कृष्णाला इतका गोड प्रसंग आहे. रुक्मिणी सांगते खरे राजे तुम्ही आहात. भगवंताला म्हणते खरे राजे तुम्ही आहात. ज्यांचं तुम्ही नाव घेता ना शिशुपाल वगैरे वगैरे हे बैल आहे. हा शब्द भागवतात आहे. हे बैल आहेत. आमच्यासाठी रात्रंदिवस ते कष्ट करतात. काबाड कष्ट करतात. रुक्मिणी सांगते ते राजे नाही आहेत. बैल आहेत. आमच्याकडून सुखाची अपेक्षा करतात म्हणून ते आमच्यासाठी दिवस रात्र राबतात. बैल आहेत. भगवंता राजे तुम्ही आहात. मी तुमची जी निवड केली राजे म्हणून केली आणि इतक्या दिवसानंतर माझ्या लक्षात आलं माझी निवड योग्य आहे. विठाला शब्दाचा आपण कष्ट करतो का करतो हेच माहित नाही आपल्याला. विषयासाठी करतो. आता रुक्मिणीचे शब्द लक्षात राहिले तर नशीब आहे तुमचं. मी कशाला म्हणू दे. विठाला 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 विठाला. का जबाबदारी ओझ घेतो आपण आपल्या अंगावर. आपण समर्पित होत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी स्वतः आयुष्यामध्ये माझ्याकडून प्रतारणा झाली संतांची. वंचिले ते पाया पाया पाहिजे नाही असे वेळ. हे खरोखरच आहेत. हे अन्यथा नाही याशी वेगळे. पण आज मन मोकळं केलं. हृदय तुम्हाला समर्पित केलं. शेवटच्या चरणात तुका म्हणे सोडिल्या गाठी. तुका म्हणे सोडिल्या गाठी. तुका म्हणे सोडिल्या गाठी. तुका म्हणे सोडिल्या तुका म्हणे सोडिल्या गाठी. तुका म्हणे सोडिल्या गाठी. तुका म्हणे सोडिल्या गाठी. तुका म्हणे सोडिल्या गाठी. दिली मिठी पायास. दिली मिठी पायास. गोमडे करारे.
आपलं मूळ आहे. शेवटचं चरण म्हणजे आपलं पहिलं चरण आहे, आपलं अस्तित्व आहे. अंतःकरण मोकळं आणि समर्पित नाहीच, गाठी भरलेल्या आहेत. हे तुकोबारांचे शब्द आहेत. तुका म्हणे सोडिल्या तोडिल्या गाठी नाही तर. आता तुम्हाला मी सांगू का गाठी किती असतात? कळून देतो का कोण कोणाचं काय? आजच्या दिवशी काही सांगायला पाहिजे तुम्हाला. विठ्ठल चला चला हृदयच कळत नाही. तुका म्हणे सोडिल्या मन. ज्ञानोबांची ओव्या फार गोड आहेत. वरी वरी मोकळी वाचा दिठी. शब्द आहे का? माणसं आपल्या बरोबर जेव्हा बोलतात ना, हे ज्ञानेश्वरी आहे ना, राजकारण, बोलणं, व्यवहार, ज्ञानोबा इतकं कुणालाच येत नाही. ज्याला ज्ञानेश्वरी येते ना, तो कुठं अडकतच नाही. तो समोरचा माणूस बोलताना आहे ना, मोकळी वाचा दिठी. असं वाटतं की हा माणूस हृदयाने किती मोकळा आहे, खुल्या अंतःकरणाने बोलतो. दिठी मोकळी, कपटी दिठी नाही. ज्ञानोबा म्हणतात मोकळी वाचा दिठी. याचा अर्थ वेगळा आहे. आतमध्ये गाठी आहेत, ते गाठी दिसू नये म्हणून मोकळा आहे. लक्षात आलं? आपलं वेगळंच आहे. जे आत ते बाहेर खाटवले. पुन्हा वरून म्हणतो नाही आपलं काय आपल्याला ते मनात ठेवायला जमत नाही ना. हे मूर्खाचे काम आहेत. तुम्ही आपण होऊन आपलं हृदय दुसऱ्याच्या ताब्यात देता, त्याची किंमत करता. हुशार माणसं सांगत नाही. श्लोक खूप गोड आहे. राजाचं मन राष्ट्रस्य चित्तम आणि कृपण माणसाचं वित्त पैसे. जुन्या काळातले प्रसंग आहेत ते असं गाडून ठेवायचं. आता वाडे फडे तुटले की ते हांडे सापडतात. ज्यांनी ठेवला असेल त्याच्या करतायत. राजाचं मन आणि चिकू माणसाचं धन कोणालाही समजत नाही. गाठी असतात, ज्ञानेश्वरी महाराज सांगतात. आणि पुढची वाक्य ओवी फार महत्वाचे. अंग मिळे समोरच्याला आलिंगन देतो ज्ञानोबराय म्हणतात. पाठी जीव भलतिया दे, त्याचं मन दुसरीकडे असतं. ओव्या जर सांगितलं ना तुम्ही पागल व्हाल. असल्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये या बाबतीमध्ये कळतच नाही. आलिंगन, समर्पण, मोकळं बोलणं, जीव तिथे नाही. ज्ञानोबरायांनी याच्यासाठी एकच सांगतो ज्ञानेश्वरी. त्याच्यामध्ये काय ज्ञानेश्वरी महाराजांनी याच्यासाठी एक शब्द वापरलेला आहे. तो ज्ञानोबरायांचा म्हणून सगळ्यांनी ऐकून घ्या. नीट न वागणारी स्त्री, नीट न वागणारी स्त्री नवऱ्याबरोबर जास्त चांगली वागते, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. तुम्हाला पटतं का? तुम्हाला अनुभव तर पाहिजे ना. सगळे कीर्तनकारच दिसतात. ज्ञानोबराय म्हणतात नीट न वागणारी स्त्री आपलं वागणं कळू नये म्हणून ती आपल्या नवऱ्यावर जास्त प्रेम करते. माझे शब्द अजून कमी पडतात बरं का. ओवी याच्यापेक्षा कठीण आहे. पतीची या मानसी. पती, आता जो जिवलग शब्द सांगितला ना तोच आहे. पतीच्या हृदयामध्ये प्रवेश करते, ज्ञानोबराय म्हणतात. पतीची या मानसी रिघोणी स्वैरिणी जैसी. शब्द बघा कसा, स्वैरिणी जैसी. रहाटे जारेसी जावया लागे. आपल्या मित्राला भेटायला जायचंय म्हणून ती पतीच्या हृदयामध्ये घुसते आणि त्याच्या अंतःकरणावर कंट्रोल करते, ताबा घेते. सगळ्या लोकांनी सांगून पहा तुझी बायको असे. काही सांगता नवरा म्हणतो. आणि गावात सगळ्याला माहिती असतं, फक्त नवराच विश्वास ठेवत नसतो. हे ज्ञानोबराय म्हणतात. टेन्शन घेऊ नका. पतीची अमानसी. माझा मुद्दा समजून घ्या. ह्या संसारामध्ये हा दृष्टांत आहे, हा सिद्धांत नाही. अशा संसारामध्ये दिवस रात्र आपण राहतो. आपल्याला गोड बोलतात लोक, आपल्या हृदयात प्रवेश करतात आणि आपला घात करतात. तिथं आपण सुखाची अपेक्षा करतो. विठ्ठल.
आणि सिद्धांत वेगळे वेगळे समजून घ्या. काय गोड बोलून हृदयामध्ये प्रवेश करतात, आपण त्यांच्या आहारी जातो आणि त्यांच्या गाठी कळत नाही, सर्वस्व लुटतात. हे काही सांगायला पाहिजे का कीर्तनामध्ये तुम्हाला? अरे मुलं बाळा सुद्धा लुटतात, तुम्हाला काय सांगायचं? आमच्या भगवानगडावर एक म्हातारा आलं होतं, 2-3 दिवस थांबलं ते. मी त्यांना रोज पाहत होतो. मी एक दिवशी म्हटलं, बाबा कसं काय आले गडावर तुम्ही? नाही, गडाचा विकास झालाय ते पाहायला आलो. म्हटलं मी एवढा तर विकास केला नाही की पाहायला 3 दिवस लागतील. एवढा तर नाही ना की पोरापोरांनी हाकलून दिलं काय? दुखती नसेवर दाबलं गेलं ते. एकदम कचकिनी डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली. बाबा खरं बोलताय तुम्ही, पोराबरोबर भांडणं झाले, कुठं जावं म्हणून गडावर आलो. शब्द व्यवस्थित ऐका. ज्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला सांभाळलं, ती मुलं ते तुमचं रक्त घराबाहेर हाकलतं, तुमची अडचण करतं. तुम्ही ज्यांना जीव दिला, ज्यांना समर्पण दिलं, ते तुम्हाला हाकलतात. तोच जीव जर ज्ञानेश्वरीला लावला असताना आज तुम्ही अभंग काय सांगतोय बघा तुकोबराचा. तुका म्हणे सोडिल्या गाठी, आणि असं पायावर मिठी मारली. पाय शब्दाचा अर्थ हे पाहिजे बरं का, नाही तर कोणी येऊन धरायचं पाय. पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान स्वरूप, ज्ञानेश्वरी. दिली मिठी, ज्ञानेश्वरीला मिठी मारणं, ज्ञानेश्वरी हृदयात ठेवणं म्हणजे समर्पण आहे. आणि ते तुकोबरायांनी केलं, तेच सांगतात. तुका म्हणे सोडिल्या गाठी. अंतःकरणामध्ये जे वेगळं वेगळं प्रेम होतं, नातू असतील, पोरं असतील, धन असेल, बंगला असेल, गाडी असेल, सोडिल्या गाठी. तोंडात मिठाचा खडा घेऊन पेढा खाऊ नका, चव येणार नाही. मोकळा करा तोंड आणि मग पेढा खा, आनंद येईल. तसं गाठी घेऊन आळंदीला येऊ नका, गाठी ठेवून ज्ञानेश्वरी वाचू नका. सोडिल्या गाठी. आणि मग तुम्ही ज्ञानेश्वरीला मिठी द्या. एक ओवी तुमच्या जीवनाला मस्त करेल. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली तुका म्हणे सोडिला गाठी, तुका म्हणे सोडिला गाठी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी. दिली मिठी पायासी, दिली मिठी पायासी. गोमाटे करा माझे, गोमाटे करा माझे. पायाची दिली मिठी पायाची, गोमाटे ते करा माझे.